रमाबाई नगरातील 16,575 कुटुंबाच्या न्यायलढ्याला बळ. समाजभूषण आयुक्त संजय जाधव यांचा उपोषणकर्त्यांना ठाम पाठिंबा. घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरातील ओम साई गणेश गृहनिर्माण प्रकल्पात तब्बल 2 दशकापासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या 16,575 झोपडपट्टीधारकांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज नवा वेग मिळाला. दलित वंचित हक्काच्या चळवळीत आयुष्य वेचणारे ज्येष्ठ सामाजिक सेनानी आयु विलास शिवराम पवार यांनी भ्रष्टाचार आणि जाती अन्यायाविरोधात सुरू केलेल्या उपोषणाचा 4था दिवस असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. आज 28 नोव्हेंबर रोजी या लढ्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून नुकतेच सन्मानित झालेले समाजभूषण आयुक्त संजय शांताबाई जगन्नाथ जाधव उपोषण स्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून ऐक्य व्यक्त केले आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या मार्गानेच या 16,575 कुटुंबांना न्याय मिळवून देऊ, मागे हटणार नाही असे ठाम आश्वासन दिले. त्यांच्यासोबत आयु राजाराम भंडारे, बौद्ध विकास सेवा संघ सचिव, आयु सुरेश मगरे, बौद्ध विकास सेवा संघ, आयु प्रकाशदादा मगरे, सामाजिक कार्यकर्ते हेही उपस्थित होते. सर्वांनी आंदोलनकारांशी संवाद साधत प्रकल्पातील अनियमिततेची माहिती प्रत्यक्ष तपासून तात्काळ सरकारी स्तरावर दखल घेण्यात यावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्यापर्यंत हा प्रश्न त्वरित पोहोचवण्याचे आश्वासन जाधव यांनी दिल्याने उपोषणस्थळी नवचैतन्य निर्माण झाले आहे. रमाबाई नगरातील दीर्घकाळ रखडलेल्या पुनर्विकासामुळे हजारो कुटुंबांचे हाल होत असताना आंदोलनाचा स्वर अधिक संघर्षमय होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की शासनाच्या हस्तक्षेपामुळे आता उच्चस्तरीय बैठक होऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल आणि या कुटुंबांना लवकरच त्यांचा हक्काचा निवारा मिळेल.